सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तिल खोबऱ्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य हे खोबऱ्याचे वरचं किस आहे। मागच्या भागात आपण खोबऱ्याची बर्फी बघितली होती। हे त्याचंच वरचं किस आहे, त्याचंच वरचं काढलेलं किस आहे। याच्यापासून आपण चटणी बनवणार आहोत। ही चटणी खूप छान लागते। हे जेवढं खोबऱ्याचं किस आहे तेवढंच आपण तीळ घेणार आहे। सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया। याला मंद आचेवर भाजायचं। ह्याला जास्त भाजायचं नाहीये, ह्याचा फक्त आपल्याला कलर चेंज करायचा आहे। 2 टेबलस्पून तेल घालायचंय। ह्याच्यात 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। थोडीशी हिंग, थोडीशी जिरी, थोडंसं मोहरी, थोडीशी कढीपत्ता, ह्याच्यात थोडंसं वाळलेलं कोथिंबीर घालून घ्यायचंय। फ्रेश कोथिंबीरही घालू शकता। आता ह्याच्यात हे खोबऱ्याचं किस घालून घेऊया। ह्याला नीट भाजून घ्यायचंय। ह्याच्यात तीळ घालून घेऊया आणि अजून थोडा नीट भाजून घ्यायचंय। ह्याच्यात थोडीशी हळद पूड घालूया, चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट, थोडीशी साखर। ह्याला व्यवस्थित एकसारखं हलवून घ्या। हे झाले आपले तिल खोबऱ्याची चटणी तयार। हे तुम्ही भाकरी, चपाती, दशम्या हे सर्व सोबत खाऊ शकता। हे प्रवासात 15 दिवस टिकतात। हे खोबऱ्याच्या सालीचं आहे म्हणून ह्याचा कलर असा दिसतोय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।